तू तर काहीच बोलू नकोस. एखाद्याला अशा प्रकारे त्रास देण्यामध्ये कसली मजा आली आहे? फातिमा, तुझ्याकडनं मला हे सगळं अपेक्षित नव्हतं. रादर तुम्ही सगळेजण माझ्याशी हे असं वागाल याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. बॉस बॉस सॉरी सॉरी. काय सगळ्यांच्या वतीने ना मी माफी मागतो. माफ करा आम्हाला. आमच्या मनात काय सॉरीनी काही होणार नाहीये. तुमची ही जी काही आयडिया होती ना ती आवडली आहे मला. आवडली म्हणते. तुमची ही जी काही आयडिया होती ती आवडली आहे मला. थँक्यू. मला तुमचं सरप्राईज खरंच खूप आवडलं. खरं तर रेवामुळे मला जाणीव झाली की माझं केदारवर प्रेम आहे. आणि तुमच्या सगळ्यांमुळे मला जाणीव झाली की माझं केदारवर किती प्रेम आहे. मी स्वप्नातही त्याला दुसऱ्या कोणासोबत नाही बघू शकत. अभी पार्टी तो बनती है ना बॉस. या पॉवरफुल कपलची लव्ह स्टोरी आता खऱ्या अर्थाने चालू झाली आहे. कम ऑन. हो, आणि मी अम्मीला सांगते बिर्याणी बनवायला. मी जेवण घेऊन येतो. अरे अरे हो 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 आणू, आपण सगळं आणू. जेवण बिर्याणी सगळं खाऊ, सेलिब्रेशन करू ना. पण मेन कार्यक्रम अजून बाकीच आहे. कोणता? बॉस, आता तुमचं प्रेम जमलंय. लग्न तर तुमचं आधीच झालं नाही का? आता या नव्या करकरीत जोडप्याने नाव घ्या. अरे कम ऑन केडी सर. बॉस पहिले आप. बरं ठीक आहे. ने मे तर गे मे असं म्हणत निशाणा त्याने लावला. ने मे तर गे मे असं म्हणत निशाणा त्याने लावला. फायनली केदार मनातलं बोललाय. मला तर बाबा देवच पावला. बॉस 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 उखाणा घ्यायला सांगितला होता, टोमणा मारायला नाही ना. तुम्ही टोमणा मारा. तुम्ही मारा. ओके ओके ओके. तारिणी, मनातलं सगळं सांगितलं, उरलं नाही शिल्लक काही. मनातलं सगळं सांगितलंय, उरलं नाही शिल्लक काही. थोडीशी भीती वाटणारच ना, कारण तू मला त्या नजरेने कधी पाहिलंच नाही.